नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे स्टॉक मार्केटच्या टेक्निकल अनालिसिसच्या दुसऱ्या भागामध्ये। आज आपण इथे पाहणार आहोत की कॅन्डल म्हणजे काय असतं आणि त्याचा मीनिंग काय आहे हे आपण बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट बघितली असेल ती म्हणजे एक रस्सीखेच म्हणून आपल्या मराठीमध्ये गेम आहे। रस्सीखेच मध्ये एक लाईन ओढली जाते आणि या बाजूला 10 लोक किंवा काही संख्येची लोक असतात, तेवढ्याच संख्येमध्ये विरुद्ध बाजूला लोक असतात आणि दोघांमध्ये रस्सी पकडली जाते। इकडची लोक या बाजूला रस्सी ओढतात, या बाजूला उभे राहणारे लोक या बाजूला रस्सी ओढतात। या बाजूच्या किंवा या बाजूच्या लोकांना एकच काम करायचं असतं की आपल्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या लोकांना या लाईनच्या या बाजूला खेचून किंवा या बाजूला खेचून आणायचं असतं। जो ग्रुप आहे, या बाजूचा ग्रुप किंवा या बाजूचा ग्रुप आहे, त्याला एकच करायचं असतं की त्या व्यक्तींना या रेषेच्या या बाजूला किंवा या लोकांना या बाजूला ओढायचं असतं। यात दोघातला जिंकतो कोण? तर त्या ग्रुपची ज्याची ताकद जास्त आहे, या ग्रुपची ताकद जास्त असेल किंवा या ग्रुपची म्हणजे ए ग्रुपची ताकद जास्त असेल किंवा बी ग्रुपची ताकद आहे, त्याच्यावरूनच कळतं की तो कोण जिंकणार आहे, ए ग्रुप जिंकणार आहे का बी ग्रुप जिंकणार आहे। तसेच आपल्या स्टॉक मार्केटमध्ये 2 लोक असतात किंवा 2 विचारसरणीचे लोक असतात। काही लोकांना असं वाटतं की त्या स्टॉकची किंवा त्या गोष्टीची किंमत वाढणार आहे, म्हणजे बुलिश व्ह्यू असणारी किंवा तेजीची व्ह्यू असणारी, किंवा ज्यांना वाटतं की फायद्याचा सौदा होणार आहे किंवा त्याची किंमत वाढणार आहे, असे विचार करणारे ग्रुप असतात। त्याला आपण समजा एक ग्रुप समजूया आणि त्याच्या विरुद्ध काम करणारे, ज्यांना असं वाटतं की या स्टॉकची किंमत कमी होणार आहे, पडणार आहे, मार्केट पडणार आहे किंवा बियरिश व्ह्यू असं म्हणतात। तर बियरिश व्ह्यू असणारे लोक सुद्धा मार्केटमध्ये आहेत, त्यांना आपण बी असं म्हणूया। आता या दोघांमध्ये किंवा रस्सीखेच चालू आहे, तर याच्यामधलं दोघांमधलं जिंकणार कोण? तर याच्यामध्ये दोघांमध्ये जिंकणार कोण? तर ज्याच्याकडे पैशाची ताकद खूप आहे, ए कडे पैशाची ताकद खूप असेल एका दिवशी तर तो जिंकेल, ज्या दिवशी बीच्या कडे पैशाची ताकद खूप असेल तर तो जिंकेल। आता आपण टेक्निकल अनालिसिस करून हेच शोधायचं आहे की ताकद कोणत्या बाजूला जास्त आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला विचार करायचा आहे। कसं आहे की ड्रायव्हिंग सीट वरती कोण आहे त्याच्याप्रमाणे ठरतं की ती बस कुठे जाणार आहे। मागे पॅसेंजर बसतो त्याच्यावर अवलंबून नसतं। स्टॉक मार्केट हे बस प्रमाणेच आहे, ज्याच्या हातामध्ये स्टेअरिंग आहे किंवा ज्याच्या हातामध्ये गाडी चालवण्याला दिलेली आहे, तोच ठरवतो की गाडी वरती जाणार आहे की खाली येणार आहे। मग आपल्याला ह्या टेक्निकल अनालिसिस मधून तेच बघायचं आहे की या स्टॉक मध्ये बुलिश व्ह्यू आहे, जे किंमत वाढणार आहे, का बियरिश व्ह्यू आहे म्हणजे किंमत कमी होणार आहे। म्हणजे आपण ज्या बाजूला ताकद जास्त आहे त्या बाजूलाच काम करायचं आहे, त्याच्या विरुद्ध काम कराल तर तुम्हाला नुकसान होणार आहे, म्हणजे लॉस होणार आहे। म्हणजे जिसकी लाठी उसकी भैंस। आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये ग्रीन म्हणजे बुलिश कॅन्डल आणि रेड म्हणजे बियरिश कॅन्डल याच्याबद्दल माहिती घेतली। तर याच्यामध्ये जो मेन मधला पार्ट आहे, हा जो मधला पार्ट आहे त्याला कॅन्डल किंवा बॉडी, कॅन्डलची बॉडी असं म्हणतात। म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की समजा मी इथे असा हात ठेवला तर ही मेणबत्ती सारखे दिसत आहेत, या मेणबत्तीला इथे वात आहे, या मेणबत्तीला इथे वात आहे, बरोबर ना। मराठीमध्ये याला वात म्हणतात आणि इंग्लिश मध्ये विक असं म्हणतात। इथे पण आपण शाडू लिहिले म्हणजे हा समानार्थी शब्द आहे आणि मधला जो मेन पार्ट आहे त्याला बॉडी असं म्हणतात। पण याचं रिप्रेझेंटेशन काय आहे, म्हणजे ही जी वात आहे याचा काय अर्थ होतो आणि ह्या बॉडीचा काय अर्थ होतो? तर ऍक्च्युली बॉडीचा अर्थ होतो की त्या दिवशी कोणाचं सामर्थ्य जास्त होतं आणि जेवढी बॉडी मोठी आहे तेवढं सामर्थ्य जास्त। समजा एखाद्या दिवशी कॅन्डल ही एवढ्याच आकाराची झाली, याचा असा अर्थ होतो की त्या दिवशी भले किंमत वाढणाऱ्या म्हणजे बुलिश लोकांची ताकद जास्त होती, पण ती ताकद एवढ्या लेवलची नव्हती की जी ह्या कॅन्डल मध्ये पूर्ण कॅन्डल मध्ये दिसते। म्हणजे जेवढी मोठी कॅन्डल आहे तेवढी मोठी त्या आतमध्ये ट्रेड घेणाऱ्या किंवा बुलिश व्ह्यू असणाऱ्या लोकांची ताकद जास्त असते, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। याच्यामध्ये सुद्धा आपण विचार केला तर किंमत पाडणाऱ्या म्हणजे बियरिश लोकांची ताकद जास्त आहे। जेवढी कॅन्डल छोटी, समजा ही एवढीच कॅन्डल असेल किंवा ह्या कॅन्डलची बॉडी एवढीच असेल, याचा असा अर्थ होतो की त्याची ताकद आहे म्हणजे किंमत पाडणाऱ्या लोकांची ताकद आहे ती थोडी कमी आहे। समजा कॅन्डल एवढी असेल तर याचा असा अर्थ होतो की त्याची ताकद, किंमत पाडणाऱ्या लोकांची ताकद जास्त आहे किंवा मध्यम आहे, किंमत पाडणाऱ्या लोकांची ताकद 70-80% आहे किंवा किंमत पाडणाऱ्या लोकांची ताकद 100% आहे। म्हणजे ही जी बॉडीची साईज आहे किंवा लांबी आहे याच्यावर आपल्याला समजायला पाहिजे की किंमत वाढवणाऱ्या लोकांची किंवा किंमत घटवणाऱ्या लोकांची ताकद किती आहे। महत्वाचं याच्यामध्ये ताकद आहे किंवा त्याची स्ट्रेंथ आहे। म्हणजे बॉडी ही त्या ट्रेंड
लाईनची किंवा त्या मार्गाची ताकद सांगतं. आता याच्या विरुद्ध काय काम करतं, कोण काम करतं, तर हे वात काम करतं. वात म्हणजे काय करतं, जेव्हा आपण इथे मेणबत्ती पेटवते, मेणबत्ती काय करते, वरून वात पेटते. वात पेटल्यानंतर 10 मिनिटांनंतर काय होणार, कॅन्डल छोटी होणार. अजून अर्धा तासाने बघितलं तर कॅन्डल छोटी होणार, वितळणार. अजून एका तासाने बघितलं तर तुम्हाला ती मेणबत्ती दिसणार पण नाही. म्हणजे वात नेहमी कॅन्डलच्या विरुद्ध काम करते. म्हणजे जर कॅन्डल जेवढी मोठी आहे, ग्रीन आहे, तेवढं त्याची ताकद दाखवते, तर ही वीक आहे. म्हणजे वातीचं काम आहे किंमत किंवा ताकद कमी दाखवणं. बॉडीचं काम आहे त्याची ताकद वाढली आहे की नाही, किती वाढली आहे, किती प्रमाणात आहे ते दाखवणं. याच्या बाबतीत वही तसं आहे की एखाद्या लाल कॅन्डल मध्ये त्याच्यामध्ये किंमत कमी करणाऱ्या लोकांची ताकद दाखवली जाते. त्याच्या विपरीत ह्या ज्या वीकनी किंवा ह्या वातीने असं दाखवलं आहे की याची किंमत मी कमी करू शकते. काही वेळानंतर समजा ही बॉडी इथपर्यंतच असेल आणि ही वीक इथून इथपर्यंत असेल, तर याचा अर्थ ही दांडी आहे तिचा लांबी वाढली आहे आणि याची बॉडीची किंमत किंवा जाडी कमी झालेली आहे किंवा लांबी कमी झालेली आहे. याचा असा अर्थ होतो की हे जे किंमत पाडणाऱ्या लोकांची ताकद कमी झाली आहे. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवतो. समजा स्टॉक मार्केटमध्ये आपण पुढे जातो आहे एक रेड कॅन्डल बद्दल माहिती घ्यायला. समजा इथे स्टॉक ओपन झाला या 100 किमतीला, त्यानंतर त्या स्टॉकची किंमत खाली पडली, ती गेली 80 रुपयापर्यंत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कळतंय की या किंमत पाडणाऱ्या लोकांची ताकद किती जास्त आहे. आता तेच जर आपण बघितलं की एखाद्या स्टॉकची किंमत 100 आहे आणि त्यांनी ती खाली किंमत पाडली आणि ती गेली फक्त 95 रुपयेपर्यंत. समजा ती किंमत 100 रुपये आहे आणि इथे 95 रुपये आहे, पण त्याचे जे विक्स आहेत ते विक्स असे लांब आले, तर याचा असा अर्थ होतो की स्टॉकची किंमत 80 पर्यंत पाडायचा प्रयत्न झाला, या 80 पर्यंत पाडायचा प्रयत्न झाला, पण इथे त्या वातीने खाली स्टॉकला पडू दिलं नाही आणि परत 95 पर्यंत क्लोज केलं. याचा असा अर्थ होतो की याच्यामध्ये विचार करणारे किंवा बेरिश व्ह्यू असणारे लोकांची ताकद खूप जास्त आहे आणि याची ताकद कमी आहे. म्हणजे तुम्हाला बॉडीवरून हे कळणार की त्या स्टॉक मध्ये त्या विचार करणाऱ्या लोकांची ताकद किती आहे. ही सुद्धा रेड कॅन्डल आहे, ही सुद्धा रेड कॅन्डल आहे, पण याची बॉडी मोठी आहे, याची बॉडी छोटी आहे, याची बॉडी मोठी आहे. याचा असा अर्थ होतो की याच्यामध्ये किंमत पाडणाऱ्या लोकांची ताकद जास्त आहे आणि किंमत पाडणाऱ्या लोकांची ताकद कमी आहे. त्यामुळे आपल्याला याचा नंतर उपयोग होणार आहे की आपण कसा विचार करायचा ते. त्याप्रमाणे ग्रीन कॅन्डल मध्ये सुद्धा असंच आहे. जेवढी बॉडी मोठी तेवढी ताकद जास्त. तीच बॉडी जर एवढीशी असेल तर त्याची ताकद 50% कमी झाली. तीच बॉडी एवढी असेल तर याचा अर्थ त्याची ताकद 20% राहिली. याचा असा अर्थ होतो की जेवढी बॉडी मोठी तेवढी ताकद जास्त, जेवढी बॉडी छोटी तेवढी ताकद कमी. जेवढी वात किंवा वीक मोठी तेवढी त्या कॅन्डलची ताकद विपरीत दिशेने जाते किंवा त्याच्या विरुद्ध काम करते. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि हे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी विस्ताराने सगळे कॅन्डल टाइप शिकणार आहोत. थँक्यू.